हॅलो फ्रेंड्स, तर आमच्या मूर्तीचं काम कुठपर्यंत आलेलं आहे हे तुम्हाला पुढे दिसणारच आहे। त्या अगोदर आहे ना, गणपती बसणार आहेत म्हटल्याच्या नंतर घरातली साफसफाई तर पहिली गरजेची आहे। तर हे मी ना किटली पाण्यात टाकून ठेवते। त्याचं कारण असं आहे की किटली आहे ना इतकी म्हणजे किटते की नाही काय विचारायलाच नको। म्हणजे 15 दिवस जर झाले ना, आठवडाभर त्यात जर तेल घाललं ना तर ते ठीक असतं, पण जर 15 दिवस जर त्या किटलीमध्ये तेल राहिलं आणि आपण जर मध्ये घासलीच नाही ना तर त्याची अशी अवस्था होते। त्यामुळे मी ते काय केलेलं, एका बाळलीमध्ये ना थोडासा सरफ टाकलेला आणि त्या पाण्यामध्ये ना मी ही किटली डुबवून ठेवली होती रात्रभर। कारण की सकाळी उठलं ना की पटापट एक हात फिरवला ना की ती किटली अशी एकदम चकाचक चमकलीच पाहिजे। त्यासाठी मी हा उपाय नेहमीच करते आणि मला तो खूपच बरा पडतो। कारण की जर असंच जर मी घासायला घेतली ना किटली तर मला 4-5 वेळा त्या किटलीला घासत बसावं लागतं आणि ते माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे। म्हणून मी सरळ एक सोपाच उपाय करते की डायरेक्ट ज्या दिवशी त्या किटलीतलं तेल संपतं किंवा थोडंसं जरी त्यात तेल उरलेलं असलं की ते एका वाटीत काढून ठेवायचं आणि किटली सरळ एका बालदीत डुबवून ठेवायची आणि सकाळी उठून पटापट हात फिरवून त्याला असं चकाचक करून घ्यायचं। तर एकदा ही किटली एका हाताने घासून घ्यायची तारेच्या कात्याने। तुमच्याकडे जे लिक्विड असेल भांडी घासायचं त्याने किंवा भांडी घासायचा साबण असेल त्याने, तर तुम्ही हे असं घासून घ्यायचं एकदा आणि घासून त्याला धुवून सुद्धा घ्यायचं। एकदा घासून धुवून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती हात फिरवायचा साबणाचा। मग बघा कसं चकाचक ही किटली चमकली की नाही आतून। कारण की ना किटली जरी वरून चकाचक चमकत असली तरी आतून थोडंसं तरी असं तेलकट असं लागतं आणि ते आपल्याला जर ते तेलकट जर राहिलं ना तर त्यातच तेल ओतून पुन्हा वापरायला पण कसं तरीच वाटतं। त्यामुळे पुन्हा एकदा आतून चांगलं स्वच्छ घासून घ्यायचं म्हणजे किटली एकदम चकाचक चमकणारच। तर पाहिलंत ना तुम्ही किती सोपा पर्याय आहे की नाही किटली धुवायसाठी। तर तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा। तर बघा आमचे मूर्तिकार इथे काय करत बसलेले आहेत, तर आमच्या मूर्तीचं काम इथपर्यंत आलेलं आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। बाय।